ते आलेले आहेत ते दलाली करत करत पक्षामध्ये आलेले आहेत. परंतु तो जरी ॲडव्होकेट स्वतःला असतील तर त्यांनी असल्या भानगडीत पडायला नको. मी माझ्यासारखं अनेक आयुष्य चळवळीमध्ये घातलेलं आहे. मी मूळचा मराठवाड्यातून आलेलो आहे. गेले 40 वर्षे आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कल्याण डोंबिवलीमध्ये गोरगरिबाचे प्रश्न सोडत असताना जाणून बुजून माझ्यावरती अशा प्रकारच्या शेंदुडे उडवण्याचं काम प्रल्हादजी जाधव यांनी स्वतः बसून, खरं तर जाधव साहेब हे मोठे नेते असताना त्यांनी अशा प्रकारच्या चुका करायला नको. कार्यकर्त्याला सांगणं याच्या विरोधात केस कर, त्याच्या विरोधात कस कर, तो दलाल, तो अमुक धमुक, हे पक्षाचं काम नाही. पक्षाचं काम शोषित वंचितांना न्याय देणं आहे. गोरगरिबांच्या प्रश्नाला जाणीव करणं आहे. पक्षाला मजबूत करण्यासाठी आपण सगळ्याची शक्ती एकत्र लावली पाहिजे. आणि मी आपल्या या माध्यमातून आज आमचे मित्र जुने डोंबिवली शहराचे अध्यक्ष भाई किशोर मगरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गेले 2 वर्षापूर्वी ते शहराध्यक्ष होते आणि आता शहर जिल्हा कार्यकारिणी आणि केंद्रीय कमिटीनं आणि आम्ही सर्व ठाणे प्रदेश कमिटीनं त्यांना पुन्हा 5 वर्षे हा ठराव या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने करून पुढील 5 वर्षात त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि आता त्यांच्याबद्दल कोणी कुठल्या प्रकारच्या अफवा पसरत असेल तर त्यांच्यावर त्या ईश्वर जनतेने ठेवू नये. त्यानंतर कोणी अशा प्रकारचे स्वतःला ते पद लावत असतील तर पक्ष नियमानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना कोर्टात ते नोटीस देऊ आणि त्यांना योग्य ती सल्ला देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी आता कोणी पक्षाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अवचट भाषा वापरू नये अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आदरणीय नेते आपले आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाला त्यांच्या आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये एक सक्षम करण्यासाठी आपल्याला सर्वांना बरोबर घेणं आहे. युवा पिढीला आपल्याला संधी देणं आहे, युवा युवतीला संधी देणं आहे, महिलांना संधी देणं आहे. आणि भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा कल्याण महापालिकेवरती निळा झेंडा कसा फडकेल यासाठी आम्ही आमची भाजप आणि सेनेबरोबर युती आहे. त्यांच्याबरोबर आम्हाला त्या संधीचा फायदा घेता आला नाही या आमच्या आपसातल्या वैयक्तिक भांडणामुळे आणि त्यामुळं यात आमची 5 वर्षाची महापालिका आमच्या हातातून गेलेली आहे. परंतु या ठिकाणचे आमचे आदरणीय खासदार असतील, आदरणीय आमचे रवींद्र चव्हाण या ठिकाणी असतील, आम्ही पुढेही त्यांना मागणी करतोय की आमच्या रिपब्लिकन पक्षाला आम्हाला काही समित्याचा वाटा मिळावा अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणातून आपल्याला माध्यम करतो आहे. भविष्यात आम्ही आमची ताकद या ठिकाणी शहरात लावू आणि रिपब्लिकन पक्षाचा महापालिकेवरती युतीच्या माध्यमातून आपलाही झेंडा निळा फडकेल अशा प्रकारचं आव्हान करतो. इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.